आज निघालो होतो आम्ही माळशेज घाट आणि कालू वॉटरफॉल. फ्लायओव्हर आहे. नेहमीप्रमाणे लेट येणारा मनुष्य. किती टाइम झाला? सकाळी 6ला निघायचं होतं. या श्रेयसची वाट बघता बघता एवढा टाइम झाला की आम्ही फोटो काढायला लागलो. मग काय जसा हा दिसल्यानंतर शिव्यांच्या पावसाने याला सुरुवात केली आणि मग काय घेतला सोबत, गेलो घेऊन. आता थांबलोच होतो तर काय करणार, घेऊन जायलाच पाहिजे होतं. तर अण्णा नालासोपाऱ्यावरून पोहोचला पण हा जोगेश्वरीशी काय पोहोचला नाही. आणि बघा स्माईल बघा त्याची. मग निघालो माळशेज घाटाच्या दिशेने. रस्त्यात जसं थांबलं तसं हॉटेल भाग्यश्री आलं. हॉटेल भाग्यश्री आता 5 कप नाही, सकाळी 7 कपले, आता 5 कप नाही. मी बनवतो, बाकी मी बनवतो नाही. यावंच लागतं नाही का? अजून काय म्हणतात? तंदूर ज्वारी, बाजरी ज्वारी, तंदूर अनलिमिटेड. एवढा टाइमपास करून झाल्यानंतर एक चाय प्यायला विश्रांती घेतली. थोडा वेळ थांबलो, चाय वगैरे प्यायलो, मग पुढे निघालो. तू चुटकी. खाण्यापिण्याचा खर्च करण्यासाठी एक सेट माणूस बघायचा होता. तो आम्ही अगोदरच ठरवलेलं ग्रुपवरती की एक सेट माणूस आहे, त्यालाच सेट बोललं की खुश करायचा आणि पैसे भरायला लावायचे. प्रॉपर व्हिडिओ काढते ना, तुला कंटेंट माळशेज घाट लागायच्या अगोदर थोडा नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही मिसल खाल्ली. शेट माणूस. गारी गारी हा वारा कसा गुलाबी मी वरती सोडतोय म्हणून कोण वाटतंय? तो कावला असते. आवाज नाही यार, भीतीच वाटते. गारी गारी हा लिंबू मिरच्या विक्रेत आहे, पण काय सध्या त्याचा स्टॉक संपलेला आहे. 50 रुपये. आपला शेट एकच फक्त श्रेयस शेठ. आता 5 कपले नाही, सकाळी 5 कपले, आता 4 कपले, टोटल 9. बाजरी ज्वारी, तंदूर अनलिमिटेड. क्वालिटी काकडी यावंच लागेल. नागावला धुंदावला कधी गुंतला जीव बाबरा नकळे कसा कोणामुळे सुर लागला मन मोकळा आभास की तुझी आहे नशा. बाबा रामदेव आणि हा श्यामदेव यायलाच पाहिजे. यायला आणा वन्समोर ते काय हॉटेल भाग्य हॉटेल. मारल अण्णा तू पण घेशील आपण नाही हॉटेल तू पण डायलॉग माझा. मला प्रॉपर नाव तुझ्यासारखा प्रॉपर मला माहिती नाही डायलॉग. 4 टोटल 9. आणि ज्वारी नाचणी तंदूर अनलिमिटेड. यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे हॉटेल भाग्यश्री. सोडूनी गोकुळास पार चाललास सारे मथुरेचं दान पाहू दे सोडूनी. माळशेज घाट झाल्यानंतर आम्ही निघालो कालू वॉटरफॉल कडे. तर तुम्ही बघू शकता कालू वॉटरफॉलचा एंट्रन्स. पूरी जिंदगी पैसा कमाओ और वही पैसा दुबई लेकर जाओ और पैसों की वाट लगा दो. मैं कहता हूँ 4-5 दोस्तों को लेकर पहाड़ों में आ जाओ. ज्यादा नहीं, 50 रुपए की मैगी बना के खा लो. हैंचोद ये दिन पूरी जिंदगी भर याद रहेगा. जब किसी बेड पर मौत का इंतजार कर रहे होंगे तब आंखों में जो आंसू आएंगे वो आंसू डर के नहीं खुशी के होंगे. साला खुशी खुशी मर सकेंगे. ह्याच्यामुळे बटूला नाही आणला माहितीये. गाव सोडल्यानंतर रस्ता एवढा खतरनाक की चालून चालून पाय दुखायला लागले. अक्षरशः जाण्याचं मन करत नव्हतं पुढं, पण काय आता आलो तर व्हिजिट करायलाच पाहिजे. मग हिंमत केली आणि निघालो पुढे. व्हिडिओ करणाऱ्याला असंच मध्ये मध्ये यायला लागतं. तर बघू शकता. मधूनच आम्ही शॉर्टकट मारून निघालो पुढे, कारण रस्त्याने चालून चालून पाय दुखायला लागलेले अक्षरशः. त्यामुळं मधूनच
अण्णाला दिसला एक रस्ता शॉर्टकट जातोय, निघालो आम्ही त्या रोडने. असा प्रकार आम्ही पोहोचलेलो कालू वॉटरफॉल. ये कालू. एक तास चालू. 1 तास चाललो आणि नंतर लांबून वॉटरफॉल जेवढा जवळ दिसत होता तेवढा तर तो नक्कीच नव्हता. भरपूर चालायला लागलं आणि त्यात हा असा रस्ता. चालायची तर अजिबात इच्छा नव्हती, पण काय आता आलोच होतो तर जायचंच होतं आम्हाला. आणि असे बॅग घेऊन, हेल्मेट घेऊन तर हालत एकदम खराब झालेली. अण्णा सकाळी 5 संध्याकाळी 4 9 कापलं. 9 कापलं. हॉटेल भाग्यच. नसतं आलं बरं हसेल ऑर्डर बघायला मला वाटतं. पाणी उडवली एनर्जी ड्रॉप. परत आलो तर तिकडूनच मजा करून जाणार बस. परत आणि आलो तर मग नाश्ता घोडा आणि निलकंठ घोडा यांना घेऊन येणार, जेणेकरून बसून येत आहे. काय काय आपण ऑनलाईन बघून तर आलो युट्यूबला, पण काय सांगू काय शकतो याच्याबद्दल. पाऊस नाही, प्लस इथं बघ, इथं पाऊस नाही, पण हा व्ह्यू बघून कसं वाटतं तुला. छान डेंजर ना. करताय, पण छान करताय. मित्रांनो पाऊस असतं तर वाटलं असतं चला पुढे, पण ॲक्च्युली हे लगेज आणि बॅग कॅरी करून येणं म्हणजे भरपूर मुश्किल आहे. रस्ता एकदम खतरनाक आहे, बघू शकता तुम्ही, आणि डेंजर डेंजर. ये जगह तो कमाल की है. यकीन नहीं हो रहा कि धरती पर ऐसी भी कोई जगह हो सकती है. ये बहुत ही शानदार है. शुक्र है कि सूरज निकल आया है. फायनली पोचलो आहोत कालू वॉटरफॉल. कालू वॉटरफॉलनी घात केला, घात. हा, पण खतरनाक. व्ह्यू बघून ना मन प्रसन्न होईल, पण परत यायची इच्छा नाही होणार. हा बघा आमचा बॅग, कोण बघा आमच्या. चल, हे बघायसाठी आम्ही आलो होतो. हे एनर्जी पूर्ण ड्रॉप झाले, पण आता एकदम मन प्रसन्न झालंय. पण तोंडावर काय दिसणार नाही मन प्रसन्न वगैरे झालेलं आहे, पण ठीक आहे, आल्यासारख्याला टच करून जातो. उन्हाळ्यात तर ठीक आहे, पण पावसाला तिथे येणं पॉसिबल नाही. तिथे पोचणंच मुश्किल आहे. चालती साजा, करून शिणगार साजा, वाट पाहते मी ग, येणार साजण माझा. यहाँ से नीचे उतरना आसान नहीं होगा. दोनों तरफ के किनारों की ढलानें बहुत बहुत सीधी हैं. एवढा मोठा झालाय पण याला काही पोहता येत नाही. अबे इतने ठंडे पानी में नहा रहे हो तुम लोग, सालों निमोनिया हो जाएगी तुम लोगों को. मैं तो जॉगिंग करूंगा. जा श्रेयस जा. हा कसला जातोय घाबरट माणूस. परतीचा प्रवास. आरपीएस की झडक्यू. और यहाँ मौजूद सारी चट्टानें भी बहुत फिसलन भरी हैं. ये काई से ढकी हुई हैं. एनर्जी डाऊन झाली तर दिसत असेलच या व्हिडिओ मध्ये तुम्हाला. खलास. नवरे लग गए. दोन 3 तासानंतर चांगलीच भूक लागली होती. मग काय पुढे बघितलं हॉटेल. भाग्यश्री नाही, समाधान. बघ
कोण शेठ? तूच शेठ शेठ अण्णा कोण शेठ? या हॉटेलला बसूनच आम्हाला समाधान भेटलं. बाकी हॉटेलमध्ये तर मेनू पण धड नव्हते. जेवण एकच नंबर एकच नंबर क्वांटिटी एकच नंबर एकच नंबर. परत येणे की नाही येणे? परत येणे की नाही येणे येणे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.